आईस्क्रीम सकाळ सकाळी त्या दिवशी खाल्लं गरमीचं आणि नॅचरल आईस्क्रीम पण मिळेल. म्हणजे मला असं वाटतं ललित मोदी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी IPL भारतात आणलं आणि त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग अशा अनेक प्रीमियर लीग पाहायला मिळालं. म्हणजे कुठल्या बिल्डिंगची प्रीमियर लीग, चाळीची प्रीमियर लीग, ऑफिसची प्रीमियर लीग आणि रेजन्सी अनंतम क्रिकेट क्लबची देखील ही अबव 40ची एक चांगली टुर्नामेंट आज सक्सेस होतीये. शेवटचा दिवस आहे. आलेले सर्व आमचे महिला भगिनी आपलं पण स्वागत आहे. 2 दिवस त्या पण इकडे येत होत्या, क्रिकेट बघत होत्या. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होईल थोड्याच वेळात. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये येते अमय आणि बसंतलाल. तारक मेहता में जेठालाल वैसा अपने कॉलनी का बसंतलाल. मारतीला मला तिला कोण आणलं बसेल एकदम चिल्ले. सोसायटी चला मॅच चालू करायची. टीम मीटिंग केली जाते. टीम धनाजी मार्वल्स त्यांच्या विरुद्ध तानाजी वॉरियर्स. 5 ओव्हरची मॅच आहे. फायनल 6 ओव्हरची आहे. उद्या 6 ओव्हरची. फायनल मॅच आहे.
सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. इकडे अमोय आहेत, तिकडे महेश आहेत, तिकडे अतुल आहेत, तिकडे वसंताल आहेत. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट. डोंबिवली इज अ बेस्ट आणि रेजेन्सी अनंतम इज अ बेस्ट. मॅजिक फिरसे काल डोंबिवली ईस्टला उतरलो आणि मॅजिक फिरसेचे बॅनर येईपर्यंत तेच लागले होते. बोललो भाऊ मॅजिक फिरसे नक्की हाय काय. नंतर आल्यावर समजलं. सुरुवात होते गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांचा. बोला जय श्रीराम. आणि पहिलीवर पॉवर प्ले असणार आहे. बॉलिंगसाठी अतुलच्या हातामध्ये पहिला बॉल दिला. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अमया. अमयाने पण अफलातून बॅटिंग केली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्याच बॉलवरती बॅटची एज घेतली गेली. 8 डॉट बॉल. सकाळचं क्रिकेट वेगळं असतं. लाईटच्या अंडर जेव्हा खेळतो ते क्रिकेट वेगळं असतं. त्यामुळे दडपण खूप वेगळं असतं. नॅचरल मॅच वेगळी असते आणि फायनल मॅच वेगळी असते. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. एक चांगला ड्राईव्ह. काय ड्राईव्ह केला गेला अमयने. म्हणजे मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह खूप फेमस आहे. असाच एक ड्राईव्ह केला तिकडे बॉल. आज आमच्या महिला भगिनी पण मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. त्यांच्यासाठी पण आपण पुढच्या वर्षी अबव 40ची एक टुर्नामेंट करू आणि तुम्ही पण एन्जॉय करा क्रिकेट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आणि बसंतालला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. इट इज आउट. नितीन यांनी चांगली कॅच पकडली तिकडी आणि विकेट जातोय. नॉन स्ट्राईक अमयला बॉल एंडला मात्र आढळला आणि डायरेक्ट नितीनच्या हातामध्ये. न्यू बॅटर येथील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विजय. ज्या विजयने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. विजय फडे. एक रन एक विकेट गेले. शेवटची मॅच मेगा फायनलच्या मॅचचा आपण आनंद घेत आहोत. सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवस सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केलं. इकडे आज रेजेन्सी अनंतम क्रिकेट क्लबची एक चांगली टुर्नामेंट आज आपण सर्वांनी एन्जॉय केलं. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट आणि विजयने आल्या नावातच विजय. 18 नंबरची जर्सी घातली 1-8 आणि विराट कोहली प्रमाणेच आलं 6 लगावला कव्हरला. क्लास. अफलातून बॅटिंग. विजय फडे इकडे देखील आणि टॉपेज घेतली गेले. स्ट्राईक येण्याचा चान्स आहे आणि तिकडे चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण चॅम्पियन होईल. 7 रन झालेत. 1 विकेट गेली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. अतुल यांचा पॉवर प्लेची ओव्हर आहे. अवध कशा प्रकारे कामगिरी करतात. या बॉलवर देखील उडवला गेला. अफलातून स्टँड अँड डिलिव्हर. शॉट ऑफ द टुर्नामेंट. शॉट ऑफ द फायनल मॅच. काय फटका खेळला गेला. लेग स्टिकचा बॉल अगदी वेगळ्याच अंदाजामध्ये आणि फक्त फ्लिक केलं. मनगडाचा तिकडे वापर केला गेला आणि विजय फडेच्या बॅट मधून 6 रन. सरकार से बडे विजय फडे. मॅरीगोल्डचा रवी अश्विन म्हणून प्रसिद्ध. स्कोर झालाय 13 ना मेरा. स्कोर झालाय 13. दुसरीवर घेऊन दीपक यांनी पण मला प्रभावित केलं. म्हणजे वय वर्षावधी मला असं वाटतं 45 वर असेल पण काय खेळी केली आहे अफलातून. आणि 56 मला असं वाटतंय वय. आपण काकाने खूप प्रभावित केलं. वय हा फक्त आकडा आहे. या बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर. एक्स्ट्रा रन्सने मात्र काल फिल्डिंग पण दीपक यांनी खूप चांगली केली. बॉलिंगचा पण एक चांगला स्पेल टाकला आणि विशेष करून ते मुलामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. म्हणजे खेळतात की मला पण खेळायचं आहे. या वयात पण त्यांनी क्रिकेटवरती प्रेम दाखवलं. दीपक आणि दीपकने आम्हाला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं.
दीपकने दुसरी ओव्हर दीपकला का आणलं बॉलिंग साठी, म्हणजे मला एक T20 वर्ल्ड कपची मॅच आठवते. एक ओव्हर बाकी होती पण धोनीने जोगिंदर शर्माला ओव्हर दिली, तशी दुसरी ओव्हर मला असं वाटतं दीपकला आणलं आणि विकेट मिळवली. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. न्यू बॅटर जय येत आहेत. फायनल मॅचचा प्रेशर खूपच वेगळं आहे. वीरेंद्र सेहवागला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं, इंडिया पाकिस्तानचं प्रेशर मी कधीच हँडल करू शकलो नाही, असं प्रेशर होतं. आणि त्यामुळे फायनल मॅचचं एक वेगळं प्रेशर असतं. जय स्ट्राईक एंडला, या बॉलवर बॉलला फिरवलं गेलंय आणि बॅट्समनला पण नाचवलं आणि मागे कीपरला पण नाचवलं. फुटबॉल चंद्रा आणि चंद्राला पण मागे. हे प्रेशर फायनल मॅच आहे. आता लोकांना बाहेरून बोलण्यास सोपं आहे, पण जो आतमध्ये खेळेल त्याला समजतं की काय सिच्युएशन आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आता जयची एक स्टंपिंग सोडली जरूर, पण जय नंतर इनिंग खेळून गेला तर लई मागात पडेल. या बॉलवर देखील शॉट असतो. मॅच 4 रन मिळतील. विजय फ्री माइंड बॅटिंग करतायत. वेल बॅटिंग, असा कॉन्फिडन्स पाहिजे. भले विकेट गेली हरकत नाही, माझा परफॉर्मन्स काय तो मी करणार. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम जिद्दीने करा आणि प्रामाणिकपणे करा. म्हणजे क्रिकेट असू दे, तुमचं कुठलंही फील्ड असू दे, प्रामाणिकपणे तुम्ही काम करा, यश जरूर मिळेल. त्या बॉलवर देखील आपण पाहता पुन्हा एकदा 6 रन साडी आणि विजय फडेने पूर्णपणे मॅच फिरवली आहे. रन मिळतात 6. एकच वादा विजय दादा, विजय फडे. 25 रन झालेत. च्या बॉलवर पण आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. रन पाहिलं तर 26, लॉस ऑफ 2 विकेट. विजय फडेने पूर्णपणे मॅच ग्राफ वरती आणला. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रथमेश यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. अव्यत कशा प्रकारे कामगिरी करतील प्रथमेश. महत्वाची ओव्हर असणारे. स्कोरचा ग्राफ वरती गेला या ओव्हर मध्ये, पण तो कमबॅक करावा लागेल आणि बॉलरला एक चांगली ओव्हर आपल्या टीमला टाकून देणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल वरती इथे विजयने एक चांगला सेन्सिबल ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि विजयला माहिती आहे की ही ओव्हर आपल्याला मात्र जाणीवपूर्वक खेळावी लागेल. चालेल या बॉलवर पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल तिकडे. हॅलो, हा मला 10 वाजतील, तुम्ही जावा आणि या बॉलवर पण विजयने आपल्यातून स्ट्रोक खेळले गेले. चालेल, चला. हा चालेल, ठेवा. हा नाही जेवढे घरी येईल. हा या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे धावपळ आहे. रन पाहिले तर 30, लॉस ऑफ 2 विकेट आणि चांगली ओव्हर टाकली प्रथमेशने आतापर्यंत. पण हे 2 बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये पकडून टाकावे लागतील. 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. या बॉलवर पण बुडवलाय कव्हरला आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहे थोडी मिस्टेक पाहिली गेली आणि इकडे काय करताय. एका ट्रॅक वरती 2 ट्रेन मात्र इकडे आदळले होत्या, बट
सिंगल येईल 31. चांगली ओव्हर टाकली प्रथमेशने. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या बॉलवर पण आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि रन पाहिलं तर अवघ्या 5 रन खर्च करत असताना एक चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. बोल ना, अरे किती मॅच बाकी तुझ्या मॅच किती बाकी? Bye. 31 बॉलिंग साठी महेश म्हात्रे. विजय फडी स्वतःहून बोलले की थांब भाऊ. शेवटचे 12 बॉल आहेत. महेश म्हात्रेंनी पण प्रभावित कामगिरी केली आणि म्हात्रेंनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं. 2 दिवस त्यांनी पण चांगली कामगिरी केली. बट स्ट्रायकिंगला विजय फडे आहे. बेस्ट पॉसिबल बेस्ट. फायनल मध्ये तुम्हाला सर्व खेळाडू चांगलेच भेटणार. या बॉलवर आपण पाहतो लिस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर उडवला गेला आणि काय ट्राय केले गेले. एफर्ट्स साठी एकदा आपल्यातून एफर्ट्स पाहिले गेले. प्रथमेश तिकडे होते आणि प्रथमेशने अगदी जॉन्टी रोज सारखी डाईव्ह लगावली. विकेट मिळेल ना, विकेट मिळेल. या बॉलवर पण व्हाईट बॉल आणि इकडे देखील लेग स्टिकला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इकडे महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. विजय फडेला मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. त्यानंतर महेश म्हात्रेचं सेलिब्रेशन. इट इज आउट. या बॉलवर पण आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर आणि या बॉलवर कव्हरला खेळले गेले आणि चांगला स्ट्रोक पाहायला गेला. जयच्या बॅटमधून 6 रन साठी शॉट ऑफ द मॅच. परफेक्ट टायमिंगला मात्र जयने विजय मधला वी गेला आणि जय राहिलाय. बट जयने पण इकडे आपल्यातून बॅटिंग केली गेली. 2-6. जयने आपल्या टीम साठी जय जयकार करतोय. नावाचा जय. दोन बॉल बाकी आहेत. 48 रन झालेत. जयने आपल्यातून बॅटिंग केली. विकेट आली विजयची. बट जयने मात्र इकडे अफलातून बॅटिंग केली. 2-6 आले. मॅच पूर्णपणे फिरवताना पाहिली गेली. 48 रन झाले. शेवटचे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत आणि महेशला मात्र चांगले बॉल टाकावे लागतील. याबाबत देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर रन डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे आणि 60-65 पर्यंत टार्गेट चेस होऊ शकतो आणि चांगली बॅटिंग लाईनअप धनाजी मार्बल्सकडे पण आहे. त्या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग तिकडे. स्ट्राईक एंडला मात्र थ्रो केला. 49 रन झालेत. 4 ओव्हर संपल्यात आणि 49 रन झाले धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा.
ते घरातले गेलेत जरा गावी गेलेत का रे काय झालं गेल्या टीम खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना तानाजी वॉरियर्स 50 रन्स कम्प्लीट होत आहेत लॉस ऑफ 3 विकेट अविनाश बॉलिंगसाठी स्ट्रायकरला विशाल या बॉलवर चांगला बॉल आला तिकडे वेल स्टॉप तिकडे फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे म्हणजे बॉल लागून कधी कॅरम सारखा येईल आतमध्ये त्याचा नेम नाहीये आणि पाहिलं तर 51 या बॉलवर उडवला गेला जयने आणि 6 रन्स आली परफेक्ट विथ द स्पिन लेग ब्रेक रीड केला आणि प्रॉपर पंच पाहिला गेला रन्स होत आहेत 57 या बॉलवर पण चांगली संधी होती पण तिकडे कॅच सुटली आहे आणि सिंगल रन मिळेल एक 6 आलाच पाहिजे एक 60-65 पर्यंत स्कोर गेला पाहिजे विशाल यांच्याकडे देखील विशालने पण खूप 2 दिवस अगदी खूप चांगला खेळ केलाय या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल आणि कन्वर्ट करू शकले नाहीत पण सिंगल रन मिळेल इकडे धावपळ चालू आहे 59 शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा चांगली बॉल टाकली पण शेवटचा बॉल पकडून टाकावा लागेल क्रिकेटच्या भाषेमध्ये या बॉलवर उडवला गेला आणि या बॉलवर पण 6 रनसाठी जयची बॅटिंग आवडण्याचं जयसाठी आपला बॅटिंग अभ्यास केला होता विजयचा आणि पेपर आला जयचा जयने पूर्ण मार्केटच हलवून टाकलं अफलातून बॅटिंग 66 रनचं टार्गेट आहे पूर्ण सिलेबसच वेगळं आलं 66 रनचं टार्गेट आहे 30 बॉल मध्ये 66 रन्स करायचे चांगली स्टारकास्ट देऊन हाही संघ इकडे मात्र उतरलाय आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर तानाजी वॉरियर्स झाला असता 80 झाले
बॉलिंगसाठी विशाल अली शेट्टी नॉन स्ट्राईक ला पाहिलं तर अतुल स्ट्राईक एंडला चंद्रा. पहिल्याच बॉलवरती उडवला गेला बॉल हवेत आहे. नो मॅन स्टॅन मध्ये बॉल पडतोय कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक पाहिला गेला अतुलच्या बॅट मधून. करारा जवाब दिले का 6 रनसाठी. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन सिंगल मिळेल तिकडे. स्ट्राईक एंडला बॅटर चंद्रा आहे. या बॉलवर देखील सिंगल रन मिळते तिकडे. स्कोर कार्ड मात्र इकडे पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतंय. 9 रन झालेत. 4 बॉल 9. दहा रन झाले धावफलकावरती. 66 रनचा पाठला करत असताना पहिल्या 4 बॉल मध्ये 10 रन झालेत. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. स्टँड ऑन डिलिव्हर 6 रन साठी. खूप चांगले स्ट्रोक खेळले गेले तुला. ती जागेवर एक वेगळ्याच अंदाजामध्ये फटकेबाजी चालू आहे आणि या बॉलवर फसला. अतुलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. भुजनने चांगली कॅच पकडली. अतुल बॅक टू द पवेलियन. कहाणी में ट्विस्ट. काय कॅच पकडली. विजयच्या कॅच साठी धावायचा. अफवातून कॅच पाहिली गेली आहे. एक नंबर. आणि पहिली ओव्हर संपली. 16 रन झालेत. 50 रन करायचे दोन्ही 24 बॉल मध्ये. न्यू बॅटर महेश येत आहेत. महेश म्हात्रे. आणि स्ट्राईक एंडला चंद्रा बॉलिंग साठी अमोल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रन सिंगल मिअर. स्ट्राईक एंडला महेश म्हात्रे येतात. 23 बॉल मध्ये 49 रन्स करायचे आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आता आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल लवकर मैदानाच्या बाहेर गेले. या बॉलवर पण बॉलला फिरवलं गेला आणि एक चांगला बॉल पाहायला मिळाला. गुड बॉल. अमोल. या बॉलवर देखील महेश आणि देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. तिकडे बॉल ड्रॉप होतोय आणि सिंगल रन मिळेल तिकडे. या बॉलवर पण दांडी गुलवली गेली आणि चांगला बॉल पाहिला गेला. अमोलने मात्र महेश म्हात्रेला पण मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. गुड बॉल.
अमोलने पूर्णपणे बॉलला फिरवलं आणि महेश म्हात्रेला मात्र इकडे थांबवलं. गुड बॉल. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. एकोणीस बॉल मध्ये 47 रन्स करायचे. न्यू बॅटर सागर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वैभव येत आहेत. हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे कारण की अमोलला हा बॉल नीट टाकावा लागेल. 19 बॉल मध्ये 47 रन्स करायचे. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे होते. चंद्राला मात्र स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि एक रन मिळेल. 18 बॉल मध्ये 46 रन्स करायचे आहेत. 46 रन्स टू विन इन 18 बॉल्स. बॉल मध्ये 46 रन्स करायचे आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर विजय फडे यांच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राईक एंडला वैभव. 18 बॉल 46. पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करली. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर एक कडक फटका मारा मिळतो वैभवच्या बॅटमधून आणि 6 रन मिळतील. 17 बॉल मध्ये आता मात्र 40 रन्स करायचे आहेत. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळते तिकडे. चंद्रा यांच्याकडे पण क्षमता आहे. चांगली बॅटिंग त्यांनी पण केली. बट एक फायनल मॅचला आपल्या टीमला विनिंग करूनच जायचं आहे. धनाजी मार्बल चॅम्पियन कोण होईल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चर्चा संपूर्ण वर्षभर त्या टीमची होणार की ह्या टीमने चॅम्पियन मारलं होतं. या बॉलवर दांड उडवली गेली गुलटेच्या माध्यमातून आणि चंद्राला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. इट्स आउट. बॉल मध्ये 38 रन करायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. त्या सागरने मागील मॅच मध्ये पण एक चांगली बॅटिंग केली होती आणि प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट पण अंगावरती आहे. स्वामी क्रिएशनचे आमचे महेश पवार यांची. या बॉलवरती देखील पहिल्याच बॉलवरती आपला स्ट्रोक आणि रन मिळतात तिकडे 6. आल्या सागरने सांगितले की मी आलोय. या बॉलवर देखील कव्हरला घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि कॅच ड्रॉप होतीये. कॅच नाही सोडली तर मॅच सोडली आहे. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील फायनल मॅच मध्ये कारण की अशा कॅचेस सुटल्या तर मॅच फिरू शकते. आणि 13 बॉल मध्ये 31 रन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर वैभव आहेत. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. 6 झाला तर 12 बॉल 25 पण बघायला मजा येईल. काही होऊ शकतं. सिंगल आला तर 12 बॉल 30 पण बघायला मजा येईल. बाउंड्री आली तर वेगळं समीकरण असेल. क्रिकेटमध्ये समीकरण नेहमीच बदलत असतात. आणि 13 बॉल मध्ये 31 रन्स करायचे आहेत. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे आणि इट इज आउट. OUT.
आणि बॉलिंगसाठी अमया 12 बॉल मध्ये या बॉलवर पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळत स्ट्राईक केला. बॅटर येतात प्रथमेशची चांगली ओव्हर पण टाकली आपल्या टीमसाठी, पण आता बॅटिंग करावी लागेल. 11 बॉल मध्ये 30 रन्स करायचे आहेत. म्हणजे अर्ध्या रन झाले तर मात्र अर्ध्या रन्स करायचे आहेत. वेगळं समीकरण असणार आहे. या बॉलवर जागेवर थांबवलं गेलं आणि मिसफील्ड, नॉट आउट. जागेवरच थांबवलं. 10 बॉल मध्ये 29 रन्स करायचे. हे 4 बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणि अमयला मात्र चांगला स्पीड टाकावा लागेल. कोण चॅम्पियन होईल? या बॉलवर उडवला गेला समोर आणि रन मिळतात तिकडे 6. गुड शॉट, उत्कृष्ट फटका, 6 रनसाठी. 9 बॉल मध्ये 23 रन्स करायचे आहेत. अफलातून बॅटिंग केली सागरने ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये. आठ बॉल मध्ये आता मात्र 22 रनचं समीकरण आहे मॅच जिंकण्याकरिता. मॅच कधी फिरेल याचा नेम नाहीये. स्ट्राईक केला बॅटर प्रथमेश आहेत. या बॉलवर व्हाईट बॉल आणि रन सिंगलने पुन्हा एकदा पुढे जाईल. 8 बॉल 21 समीकरण आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर, चांगली मॅच आहे. फायनल मॅच मात्र अशीच होताना पाहायला मिळेल का? शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली पाहिजे. फायनल मॅच वन साइड कोणाला आवडणार नाहीये बघायला. या बॉलवर उडवला गेला आणि तिकडे नोला स्थानमध्ये बॉल पडतोय. सात बॉल मध्ये 20 रन करायचे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला आणि तिकडे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जाऊन थांबली मॅच. 6 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 19 रन विन 6 बॉल. 6 गेंदों में 19 रन की जरूरत मैच जीतने के लिए टीम धनाजी मार्बल्स. सहा बॉल मध्ये 19 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम धनाजी मार्बल्स. 6 बॉल मध्ये 19. कोण चॅम्पियन होईल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. मॅच एकदा जोरदार टाइम आहे. 6 बॉल 19 च्या बॉलवर एज घेतली गेली आणि स्ट्राईक मध्ये होते. 5 बॉल मध्ये 18 रन्स करायच्या. स्ट्राईक केला बॅटर वैभव प्रथमेश. स्ट्राईक केला. प्रथमेश स्ट्राईक एंडला. या बॉलवर पण स्टेप आउट झाले आणि क्या बात आहे. तिकडे अगदी सागरने रन कंप्लीट केले आणि 4 बॉल मध्ये 4 बॉल 16 रन करा गोळा आणि क्रिकेटचा आहे अद्भुत 16. मॅच आहे 4 बॉल 16 आणि पोटात पण हाराय गोळा. प्रथमेश 4 बॉल 16 ला काय इतिहास घडवणार का धनाजी मार्बल्स की तानाजी वॉरियर्स? व्हाईट बॉल. 4 बॉल मध्ये 15 रन्स करायचे आहेत. रेजेन्सी अनंतम, मॅजिक फिरसे आणि इकडे बॅट चेंज घेतली गेली. आपण पाहिलं तर नॉस्ट्राईक खेळला चान्स आहे बट रन सिंगल मिळेल. 3 बॉल मध्ये आता मात्र 14 रन्सची गरज आहे. मॅच थोडीफार बदलली.
आता एक 6 आला तर 2 बॉल 8 येईल, वाईड आला तर वेगळं येईल, नो आला तर वेगळं येईल, नो ला 6 आला तर वेगळं येईल. काही समीकरण होऊ शकतं. हा, बोला ना. 3 बॉल मध्ये 14 रनची गरज आणि या बॉलवर पण उडवला गेला बॉल. आणि तानाजी वॉरियर्स, तानाजी मालुसरे यांचं नाव आपण या टीमला दिलंय. 2 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. दोन बॉल मध्ये 13 रन्स करायचे. आता मध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळा विचार असेल. नो ला 6 आला तर 2 बॉल 13 आहे ना. 13 ना मेरा, 2 बॉल 13 आणि रेजन्सी अनंतम मेरा. आय लव्ह अनंतम. आणि ही मॅच तानाजी वॉरियर्स संघ जवळपास चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. हार्ड टीम धनाजी मार्वल्स. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. बघूयात कशा प्रकारे ही रन मिळेल. जिंकले तानाजी वॉरियर संघ. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. हार्ड टीम धनाजी मार्वल्स. आपण पण चांगली फाईट केली बट प्रथम क्रमांक तानाजी वॉरियर्स सोबत रक्कम 25,000 रुपये आणि द्वितीय क्रमांक 15,000 रुपये धनाजी मार्वल्स. अभिनंदन. खूप सारा शुभेच्छा असणार आहेत.